एषसुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समणेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे केत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अच्छावयवगाणं साहूणं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. सर्व विरोधांचा परिहार करणारी सप्तभंगी, जैन धर्माचा प्राण, आमच्या सिद्धांताचा मूल आधार, ज्याच्याशिवाय ग्रंथ रचना होऊ शकत नाही असं हे प्राणभूत तत्व सप्तभंगीचं नयविवक्षेचं आपण बघतो आहे. आणि या नयविवक्षेमध्ये आमचं जे जे कथन असणार आहे ते सगळं नयविवक्षेतच बद्ध असणार आहे. भलाई आम्हाला त्याची अपेक्षा समजो न समजो, जितके वचन आहे तितकेच नय देखील असणार आहे. पण हा नय जर आम्ही सर्वथा तसंच एकांताने मांडलं तर त्याला मिथ्या म्हणायचं. आणि अपेक्षा ठेवून जर आम्ही कथन केलं आणि त्याला प्रतिपक्षी धर्माची देखील विवक्षा आहे हे जर लक्षात घेतलं तर तो नय समीचीन नय म्हटल्या जातो. कुठल्याही 3 गोष्टींचे जेव्हा आम्ही भंग पाहतो ते जास्तीत जास्त 7 तऱ्हेने होतात. आणि या ठिकाणी 3नाच आम्ही बघून 7 रूपामध्ये कथन पद्धती अंगीकार केलेली आहे, ज्याला सप्तभंगी म्हटलेलं आहे. वस्तू मुळात अनेकांतात्मक आहे. अनेकांतात्मक वस्तूचं कथन करण्याची जी पद्धती आहे तिला स्याद्वाद किंवा सप्तभंगी असं म्हटलेलं आहे. वस्तूमध्ये परस्पर विरोधी गुणधर्म युगपद विद्यमान असतात आणि त्याचं विरोध वाटणाऱ्या त्या गुणधर्मांचं जोडीचं कसं त्या ठिकाणी यथायोग्य रीतीने प्रतिपादन करता येऊ शकतं, त्याच्यामध्ये कशा तऱ्हेने अविरोध आहे हे दाखविण्याचं कार्य आम्हाला सप्तभंगीच्या माध्यमातून दिसतं. आणि अशी ही सप्तभंगीची उपयोगिता आपण समजून घ्यायची आहे. आणि त्यामुळे आम्हाला सप्तभंगी समजणं हे गरजेचं आहे. अनेकांत हे तत्वज्ञान सप्तभंगीच्या माध्यमातूनच योग्य रीतीने समजलं जातं. बऱ्याच वेळेला आम्ही सप्तभंगीला योग्य न्याय देऊ शकत नाही. आम्हाला वाटतं तेच तर सांगितलं आहे, परंतु तीच वस्तू नसून प्रत्येक वस्तूचा वाच्यभूत असणारा धर्म अलग अलग पद्धतीचा आहे. आणि या तऱ्हेने ही सप्तभंगी बघायची आहे. काल आपण याच्यामधले 2 भंग बघितले की वस्तू स्वचतुष्टयात्मक असते. या स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभावाच्या अपेक्षेने वस्तू अस्थिरूप आहे. वस्तू अस्थिरूप आहे हा प्रथम भंग झाला. पण याला पद जोडावं लागतं स्यात्. स्याद याचा अर्थ अपेक्षेनी, कथंचित म्हणत असताना ती अपेक्षा स्पष्ट असावी लागते. आणि त्याला पुढे एव हा शब्द जोडला जातो, कारण एवच्या माध्यमातून ती वस्तू त्या दृष्टिकोनातून तशीच आहे याचा निर्णय देखील तिथे असणार आहे. पहिला आपण बघितला होता की वस्तू स्वचतुष्टयानी अस्थिरूप आहे.
आम्हाला वस्तूचं मूळ स्वरूप समजायचं असेल, तिचं अस्तित्व गुणधर्म समजायचं असेल, तर त्या वस्तूचं द्रव्य काय आहे हे आम्हाला ज्ञात पाहिजे. म्हणजे गुणांचा समूह कसा आहे ते माहिती पाहिजे. नंतर त्या वस्तूनी किती क्षेत्र व्यापलेला आहे, त्या क्षेत्राचं देखील आम्हाला ज्ञान करावं लागतं. नंतर वर्तमान परिस्थितीत ते काय आहे, त्याचं स्वरूप सांगावं लागतं आणि त्याचा स्वभाव काय आहे हे देखील सांगावं लागतं. तर आम्हाला वस्तूचं अस्तित्व कळू शकतं. जर आम्ही एकही त्यामधलं कमी केलं, तर आम्हाला पूर्ण वस्तू आकलित होऊ शकत नाही. जर आम्ही क्षेत्र त्या वस्तूचं आम्हाला ज्ञात नसेल, तर आम्हाला वस्तूचा अंदाज व्यवस्थित येऊ शकत नाही. म्हणून स्वचतुष्टयानी वस्तू अस्थिरूप आहे आणि तिचे स्वचतुष्टय समजून घेणं हे देखील आवश्यक आहे. दुसरा आपण भंग बघितला होता, की जेव्हा आम्ही म्हणतो की पुस्तक आहे, त्यावेळेला अनंत परद्रव्यांचं त्याच्यामध्ये नास्तित्व आहे. म्हणून पररूपाच्या अपेक्षेने ती वस्तू त्या समयात नास्तिरूप आहे. म्हणून स्याद नास्ती एव हा दुसरा भंग त्या ठिकाणी तयार झाला. आणि हा नास्तिरूप अभावरूप जरी धर्म म्हटला, तरी वस्तूमध्ये तो विद्यमान आहे, अभाव रूपाने विद्यमान आहे, अशी याची कथन पद्धती आहे. तिसरा, स्वरूप आणि पररूपाच्या योग्य पद्धतीच्या अपेक्षेने स्याद अवक्तव्य रूपच आहे. जर वस्तूमध्ये अस्ति आणि नास्ती हे गुणधर्म एका समयात विद्यमान आहे का, असा जर कुणी प्रश्न केला, तर त्याचं वस्तूमध्ये योगपद्यत्व आहे. म्हणजे अस्ति आहे त्या समयात वस्तूमध्ये त्याचा प्रतिपक्षीभूत असणारा नास्ती गुणधर्म देखील विद्यमान आहे. युगपद वस्तूमध्ये दोनही धर्म विद्यमान आहे. मग आता हे जर युगपद विद्यमान आहे, तर कथन करा असं जर कोणी सांगितलं किंवा म्हटलं, तर सांगतात स्याद अवक्तव्य. त्याचं युगपद कथन आम्ही करू शकत नाही. कारण वस्तूचं संपूर्ण स्वरूप दाखविणारा असा कोणताही शब्द शब्दकोशामध्ये आढळत नाही, की ज्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण समग्र वस्तू दाखवू शकू, समग्र वस्तूचे समग्र गुणधर्म आणि पर्यायी सांगू शकू, असा कोणताही शब्द शब्दकोशात नाही. आणि या दृष्टीने वस्तू कशी आहे, तर अवक्तव्य आहे. अस्ति नास्तीपणा तर त्याच्यामध्ये आहे, परंतु वस्तू तरी देखील आम्ही पूर्णांशाने सांगू शकत नाही. म्हणून स्याद अवक्तव्य कथन करण्याला अशक्य आहे, अशा प्रकारचा तिसरा भंग या ठिकाणी सांगितला गेला. चौथ्या भंगाच्या स्वरूपामध्ये स्वरूप आणि पररूपाच्या क्रमाच्या अपेक्षेने, स्वरूपाच्या अपेक्षेने वस्तू अस्थिरूप आहे, पररूपाच्या अपेक्षेने वस्तू नास्तिरूप आहे. वस्तूमध्ये दोनही गुणधर्म युगपद विद्यमान असतानाही त्याचं कथन जेव्हा क्रमपूर्वक केल्या जातं, क्रमाने केल्या जाईल, तेव्हा आम्ही अस्ति पण सांगू शकतो आणि नास्तिरूप पण सांगू शकतो. म्हणून चौथा भंग सांगितला, स्याद अस्ति नास्ति रूप एव, की वस्तू अस्थिरूप पण आहे आणि नास्तिरूप पण आहे. क्रमाने सांगितला म्हटलं तर क्रमाने आम्ही ते सांगू शकतो आणि म्हणून अशा प्रकारचा चौथा भंग त्या ठिकाणी झालेला आहे. कुठे कुठे पहिल्यांदा हा तिसरा भंग म्हणजे चार नंबरचा भंग तिसऱ्या नंबरवर देखील ठेवलेला आहे, की वस्तू युगपद कशी आहे, तर स्वरूपाच्या अपेक्षेने आणि पररूपाच्या अपेक्षेने अस्ति नास्ति स्वरूप आहे. हा तिसरा भंग. आणि मग कथन करा म्हटलं तर कथन होऊ शकत नाही. म्हणून स्याद अवक्तव्य हा चौथा भंग. अशा तऱ्हेचंही आम्हाला सप्तभंगी पाहायला मिळते. आणि पाचव्या रूपाने जेव्हा आम्ही बघतो, स्वरूप आणि परस्व पररूप योगपत्याच्या अपेक्षेने, वस्तूला आम्ही स्वरूपाच्या अपेक्षेने बघितलं आणि स्वपररूप युगपतच्या अपेक्षेने बघितलं, तर आम्हाला स्याद अस्ति अवक्तव्य रूप दिसते.
जेव्हा स्वरूपाच्या अपेक्षेने वस्तू बघितली जाते तेव्हा वस्तू तर आहे हे आम्हाला स्पष्ट आहे, पण तीच वस्तू स्व आणि पररूपाच्या युगपत कथनाच्या अपेक्षेने त्या ठिकाणी अवक्तव्य रूप आहे हेही प्रतिभासित होतं. म्हणून हा 5वा भंग त्या ठिकाणी तयार झालेला आहे. स्याद अस्ति अवक्तव्य, की वस्तू आहे पण तरी देखील वस्तू अवक्तव्य पण आहे. नंतर 6व्या रूपाने सांगतात पररूप आणि स्वपररूप योगपत्याच्या अपेक्षेने स्याद नास्ती अवक्तव्य रूपच आहे. जेव्हा आम्ही पररूपाच्या अपेक्षेने कथन करतो तेव्हा नास्तीपणा आहे, आणि स्वपरयुगपद अपेक्षेने बघितलं तर वस्तू अवक्तव्य आहे. अशा तऱ्हेचा हा 6वा भंग त्या ठिकाणी तयार झाला. आणि स्वरूप आणि पररूप क्रमाच्या आणि स्वपररूप योगपत्याच्या अपेक्षेने स्याद अस्ति नास्ती आणि अवक्तव्य रूपच आहे. स्वरूपाचं कथन आणि पररूपाचं कथन आम्ही क्रमाने करू शकतो, म्हणून ती वस्तू कशी आहे तर स्याद अस्ति नास्ती आहे. पण अस्ति नास्ती सांगितल्यानंतर जर आम्ही युगपत कथन करण्याची पद्धती पाहिली तर अवक्तव्यता त्या ठिकाणी विद्यमान आहे. अशा तऱ्हेने या सप्तभंगीचं कथन केल्या जातं, किंवा ही पद्धती जैन धर्मामध्येच फक्त अंगीकार केलेली आहे, आणि या पद्धतीमुळे वस्तूचा निर्णय समीचीन रीतीने झालेला आहे. याप्रमाणे विवक्षेने द्रव्याचे कथन करण्यात जो स्वरूपानी सत आहे, जो पररूपानी असत आहे, हेच येणार आहे. आपण उदाहरणांनी पण पाहणार आहोत ही गोष्ट, परंतु नुसते आता शब्द ऐका आणि त्याला मनात मनन करा की जो स्वरूपानी सत आहे. स्वरूपानी म्हणजे आपल्या अस्तित्वानी, म्हणजे आपल्या द्रव्य क्षेत्र कालभावानी सतरूप आहे. नंतर जो पररूपानी असद आहे म्हणजे तेच द्रव्य पररूपाच्या अपेक्षेने बघितलं तर त्याच्यामध्ये नास्ती गुणधर्म पण आहे. जो स्वरूप आणि पररूप यांनी युगपत कथन करण्यास अशक्य आहे. स्वरूपाला आणि पररूपाला युगपत कथन करा म्हटलं तर आम्ही कथन करू शकत नाही. वाणी तेवढी समर्थ नाही, शब्द आम्हाला तोकडे पडणार आहे, आणि म्हणून आम्ही म्हटलं की अशा रीतीने वाणीने कथन होऊ शकत नाही, म्हणून वस्तू कथनचित अवक्तव्य आहे. नंतर जो स्वरूप आणि पररूप यांनी क्रमाने कथन करताना सत आणि असत आहे. आणि जर तुम्ही मान्य कराल की क्रमाने कथन करा आम्हाला चालतं, तर आम्ही त्याचं कथन करू शकतो. अस्ति नास्ती रूपाने कथन होऊ शकतं, म्हणून सत असत रूप आहे. म्हणजे या ठिकाणी वर अस्ति नास्ती लावलं, या ठिकाणी सद असद रूप लावल्यामुळे दुसरी जोडी घेतली, सद असद रूप आहे. म्हणजे अस्ति आणि नास्ती, सद म्हणजेच अस्ति आणि असद म्हणजे नास्तीच. जो स्वरूपाने आणि स्वपररूपाने योगपत्याने सत आणि कथन करण्यास अशक्य एवं अवक्तव्य आहे. जो स्वरूपानेच आम्ही सांगू शकतो आणि स्वपररूपाच्या युगपत कथनाच्या अपेक्षेने मात्र सांगण्याला तो अशक्य आहे, म्हणून अवक्तव्य आहे. नंतर जो स्वरूप आणि पररूपाच्या क्रमाने आणि स्वपररूप योगपत्याने कथन करण्यास, योगपत्याने सत आणि असत आणि कथन करण्यास अशक्य एवं अवक्तव्य आहे. अशा अनेक धर्मात्मक द्रव्यांच्या एक एक धर्माचा आश्रय घेऊन विवक्षित आणि अविवक्षित, विवक्षित ज्याला आम्हाला कथन करायचंय त्याला म्हणायचं विवक्षा, की ज्या अस्तिपणाचं किंवा सत्पणाचं आम्हाला कथन करायचं आहे तो वस्तूमधला विवक्षित गुणधर्म झाला. आणि अशा या विवक्षित आणि अविवक्षित म्हणजे ज्याला गौण ठेवायचं आहे अशी ही विधी म्हणजे अस्तिरूप कथनाची प्रक्रिया आणि प्रतिषेध नास्तिरूप प्रक्रिया
अशी अवतरित होणारी ही सप्तभंगिका अविरतपणे सम्यकपणे उच्चारल्या गेलेल्या स्यात्कार रूपी अमोघ मंत्रपदाने संपूर्ण एवकारामध्ये विश्रांत विरोधाच्या विषाला नष्ट करते. आचार्यांचे शब्द अतिशय सुंदर या ठिकाणी आहे की अशी ही, जरी वाक्य त्या ठिकाणी खूप मोठं वाटत असेल तरी आम्हाला त्याच्यामधला मतितार्थ समजू शकतो की अशी ही एका धर्माला प्रधानता देऊन करणारी आणि एकाला गौणता देऊन कथन करणारी नय पद्धती आहे. याला विधी किंवा प्रतिषेध रूपाने कथन केल्या जाऊ शकतं. अशी ही सप्तभंगिका जी आहे ही कशी आहे, तर ही अविरतपणे म्हणजे निरंतर सम्यक रूपाने, आणि हिचं कार्य सम्यक रूपानेच आम्हाला करायचं आहे या प्रकारे केलेल्या आणि त्याला लावलेलं आहे स्यात्कार रूपी अमोघ मंत्राचं पद. अमोघ मंत्र ज्याला कुणीही चॅलेंज देऊ शकत नाही असा हा स्या शब्द आहे. कथनचित हा असा शब्द आहे की ज्याच्या माध्यमातून कुठलाही विरोध वस्तूमध्ये आम्हाला दिसत नाही, म्हणून या शब्दाला म्हटलंय की हे अमोघ असं मंत्रपद आहे. आणि या मंत्रपदाने संपूर्ण कथनाला एव मध्ये विश्रांत केलेलं आहे, म्हणजे एवकारामध्ये निबद्ध केलेला आहे. त्यामुळे त्या वस्तूच्या कथनामध्ये निर्णय देखील आलेला आहे आणि निर्णय येऊन विरोध जो होता, जो परस्पर विरोधी गुणधर्म आम्हाला वाटत होते, या विरोधाचं विष देखील यांनी नष्ट झालेलं आहे. जसं मंत्रांनी एखादं विष तात्काळ दूर होतं, त्याप्रमाणे हा सत्काराचा अमोघ मंत्र वापरून आचार्यांनी विरोध रूपी विष त्या ठिकाणी दूर केलेला आहे. असा हा स्यात हा जणू काही अमृत कुंभ आम्हाला आचार्यांनी दिलेला आहे. भावार्थ पाहू आणि नंतर उदाहरणं पण आपल्याला बघायची याच्या संबंधामध्ये. या 7 भंगांपैकी प्रत्येकाच्या सुरुवातीस किंवा कोणत्याही नयवाक्यापूर्वी स्यात शब्द अविरत असतोच. म्हणजे हे 7 भंग आहे. 7 भंगामध्ये कधी कधी आम्ही स्याद हा शब्द वापरणार पण नाही. जरी वापरला नाही तरी त्या ठिकाणी तो गृहीत आहे, अनुस्यूत आहे, आम्हाला अभिप्रेत आहे. कारण आम्ही दुसऱ्या गुणधर्माचं, त्याच्या विरोधी असणाऱ्या प्रतिपक्षी धर्माचा परिहार केलेला नाही, निषेध केलेला नाही. आम्ही आमचं कथन एका अपेक्षेतून कथन केलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला हा शब्द वापरा अथवा नका वापरू, नयविवक्षेतच ही जिनवाणी निबद्ध आहे. जरी कधी कधी तो स्पष्ट उच्चारला नसला तरी स्याद्वादामध्ये तो गृहीत असतोच. तो सम्यक विवक्षा दर्शवितो. आता हा जो शब्द आहे स्याद, स्याद म्हणजे संशयवाद असा बऱ्याच लोकांचा समज आहे. स्याद्वाद म्हणजे कोणत्या तरी अपेक्षेने किंवा काहीतरी कसं तरी पटवून द्यायचंय असं नसून, स्याद हा पद कसा आहे तर सम्यक त्याची विवक्षा दर्शवितो. जसं हा घडा आहे, हे समजा वाक्य आहे, तर यामध्ये हा घडा आहे हा शब्द म्हणत असताना हा स्याद म्हणजे स्याद घडा एव, म्हणजे हा स्वतःच्या स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल या भावानी ही अपेक्षा सम्यक विवक्षा लावून हा घडाच आहे, दुसरं काहीही नाही. दुसरं काहीही नाही ह्या याचा शब्द निर्णय हा एवनी केलेला आहे की स्यात घटः एव, हा घडाच आहे. म्हणून त्याचं त्या ठिकाणी सम्यक विवक्षा, हा संशय नाही की घडाही असेल किंवा पुस्तकही असेल किंवा असं नाही आहे. त्या अपेक्षेतून आम्ही जे कथन करतो आहे त्या अपेक्षेतून ती वस्तू तशीच असणार आहे. जसं आम्ही म्हटलं
की एखादा मुलगा आहे, तो मुलगा वडिलांच्या अपेक्षेतून मुलगाच आहे. जेव्हा आम्ही वडिलांची अपेक्षा, यालाच म्हटलेलं आहे स्यात, या स्यातच्या अपेक्षेतून तो मुलगाच आहे. च लावू शकतो मी, कारण या ठिकाणी एवकाराने निर्णय दिलेला आहे की मुलाच्या अपेक्षेतून तो नातू असेल, पणतू असेल किंवा पती असेल, या सगळ्याचं निराकरण केलं आणि तो मुलगाच आहे हे त्या ठिकाणी एवकाराने सिद्ध केलं. तर अशी ही सम्यक विवक्षा या स्यात पदानी आणि एव पदानी दाखविल्या जाते. म्हणून हा सम्यक विवक्षा दर्शवितो. आणि एकांतवादाने राहणाऱ्या विरोधाच्या विषयाला नाहीसे करतो. आणि जो काही विरोध आहे जगामध्ये, आम्ही सम्यक विवक्षा समजत नाही आणि सम्यक विवक्षा न समजल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला गैरसमज करून घेतो आणि या गैरसमजातून विरोध त्या ठिकाणी उत्पन्न होतं. जसं आम्ही एखाद्या वेळेला वाक्य उच्चारलं की घरामध्ये मांजरीला पहा, हे वाक्य उच्चारलं. या वाक्यामधली जर आम्ही विवक्षा समजली नाही, घरामध्ये मांजरीला बघ, तर बघ म्हणत असताना घरामध्ये मांजर शिरली आणि आम्ही तिला बघतच राहिलो, तर त्या ठिकाणी जे प्रयोजन होतं ते सिद्ध झालं नाही. त्या वाक्यामध्ये जी सम्यक विवक्षा दर्शविलेली होती की ही मांजर आहे आणि ही मांजर असताना तिला तू स्वयंपाकघरात जाऊ देऊ नको, ही जी त्या ठिकाणी भूमिका होती, ही न समजून आम्ही त्याला तशा प्रकारे गृहीत धरलं नाही आणि म्हणून तिथे विरोध उत्पन्न झाला. तर अशा तऱ्हेचा विरोध उत्पन्न न करणारा हा स्यात पद आहे की स्यात पदानी हा विरोध त्या ठिकाणी नष्ट केलेला आहे. म्हणून एकांतवादामध्ये राहणाऱ्या विरोधाच्या विषयाला नाहीसे करतो. कारण गौण धर्माचे सर्वथा निवारण करणाऱ्या मिथ्या एकांताला सुचविणारा एव आणि च शब्द हा वस्तुमात्राचे विपरीत कथन करणारा आहे. कारण आता जेव्हा आम्ही वस्तू अस्थिरूप आहे असं म्हणतो, त्यावेळेला वस्तूमध्ये नास्तित्व गुणधर्म देखील आहे हे आम्हाला अपेक्षित आहे. आणि समजा हे जर न मान्य करता आम्ही म्हटलं की नाही, वस्तूमध्ये फक्त अस्तित्वच गुणधर्म आहे आणि जो दुसरा प्रतिपक्ष आहे याला गौण न करता त्याचं सर्वथा नाकारला, त्याचं पूर्णांशाने निराकरण केलं, तर तो मिथ्या एकांत होतो. आणि मिथ्या एकांतामध्ये हा जो एव आणि च शब्द आहे किंवा या अपेक्षा न लावता तो हा असाच आहे, पद्धती कोणतीही वापरली नाही आणि पद्धती न वापरल्यामुळे वस्तू केवळ नित्यच आहे, अपेक्षा लावली नाही, कोणत्या अपेक्षेने ते पण पाहिलं नाही आणि एकच अपेक्षा मांडून दुसऱ्याला निषेध करून त्या ठिकाणी आपलीच अपेक्षा पूर्ण केली असेल तर वस्तू स्वरूपाचं ते विपरीत कथन करणारं ठरतं. जसं सांख्यांनी म्हटलं की सांख्यांनी काय केलं, तर वस्तू केवळ नित्यच आहे, तिच्यामधला अनित्यता हा गुणधर्म मांडलाच नाही. वस्तू प्रतिक्षण पर्यायीपासून पर्यायांतर रूप होते, तिच्यामध्ये बदल होतात, हा पक्ष त्यांनी पूर्णतः काढून टाकला आणि वस्तू सगळी नित्यच आहे ही गोष्ट त्या ठिकाणी मान्य केली. त्यामुळे त्यांचा जो वाद आहे किंवा त्यांचं जे कथन आहे ते विरोधी कथन आहे, ते योग्य रीतीने वस्तुतत्वाला दाखवू शकत नाही. किंवा बुद्ध जे आहेत, बौद्धवादानी सर्व वस्तू ही क्षणभंगूर मांडली की एक नष्ट झालं, बी नष्ट झालं आणि अंकुर उत्पन्न झाला, अंकुर नष्ट झाला आणि त्या ठिकाणी झाड उत्पन्न झालं, धारा त्याला पूर्णतः काढून टाकलं आणि फक्त या रूपानेच त्यांनी वस्तुतत्वाला क्षणभंगूर मांडलं. त्यामुळे त्यांचाही तो पक्ष केवळ मिथ्या एकांताचा सूचक
ठरलेला आहे. तर असं हे विपरीत कथन करणार आहे. स्यात शब्द त्यांचा निषेध करतो. पण जेव्हा स्यात पद वापरल्या जातं, स्यात पद वापरल्याबरोबर तेच कथन अपेक्षेने आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून प्रतिपक्षी गुणधर्म जो आहे याचं खंडन न करता तो पण वस्तूमध्ये विद्यमान आहे हे सत्य त्या ठिकाणी लक्षात येतं. वस्तू ही सर्वथा तशी नाही ही बाब स्याद या अव्ययाने स्पष्ट होते. स्याद हे अव्यय आहे आणि व्याकरणामध्ये अव्यय त्याला म्हटल्या जातं की ज्याच्यावर कर्ता कर्म लिंग कशाचाही फरक पडत नाही, त्याला अव्यय म्हटल्या जातं. तर असं हे अव्यय स्याद हे त्या ठिकाणी आगमामध्ये वापरलेलं आहे आणि यानी दृष्टिकोन सूचित होतो. परंतु अनेकांताची दृष्टी कायम ठेवून ज्या अपेक्षेने वस्तूचं कथन सुरू आहे त्या अपेक्षेने त्याचा निर्णय म्हणजे नियम दर्शविणारा एव आणि च शब्द ही प्रत्येक नयवाक्याबरोबर आणि सप्तभंगी बरोबर शेवटी असतोच हे वर स्पष्ट सांगितलेले आहे. परंतु अनेकांतात्मक वस्तू आहे आणि ही दृष्टी सर्वत्र आम्ही जपलेली आहे. अनेकांताला कुठेही तडा जाऊ दिलेला नाही. अनेकांतानीच आम्हाला वस्तूचं पद्धती बघायची आहे आणि या अपेक्षेतून आम्हाला वस्तूचं जेव्हा आम्ही कथन करतो तेव्हा त्या अपेक्षेतून निर्णय सांगणारा निर्णय देणारा हा एव आणि च हा शब्द देखील अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ते वस्तूचा निर्णय देण्याला समर्थ आहे. की द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टीतून बघितली असताना वस्तू नित्यच आहे. च लावू शकतो आम्ही या ठिकाणी, कारण आम्ही अपेक्षा लावलेली आहे. द्रव्यार्थिक नयाची अपेक्षा लावलेली आहे. जसं आम्ही कालच्या या गाथेमध्ये पाहिलं की सत उत्पाद आणि असद उत्पाद. द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टीने पाहिलं तर आम्हाला सद उत्पाद दिसत आहे आणि पर्यायार्थिक नयाच्या दृष्टिकोनातून असद उत्पाद आहे. म्हणून हेच वाक्य आम्ही म्हणू शकतो की द्रव्यार्थिक नयानी सदचा उत्पादच च लावू शकतो, उत्पादच आहे आणि पर्यायार्थिक नयानी असदचाच उत्पाद आहे. अशी ही विवक्षा निर्णयात्मक स्थिती आम्हाला सप्तभंगीमध्ये दिसते. म्हणून सप्तभंगी म्हणजे संशयवाद नाही, बिनबुडाचा लोटा नाही. याच्या माध्यमातून वस्तूचा पूर्ण निर्णय आणि योग्य पद्धतीचा निर्णय आम्हाला केलेला दिसतो. प्रारंभी येणारा स्यात शब्द त्या एवकाराचा निषेध करत नाही. जेव्हा आम्ही स्याद वापरतो त्यावेळेला आम्ही अपेक्षा लावलेली आहे ही सिद्ध होते, पण त्यांनी निर्णयाचा मात्र निषेध केला नाही. निर्णय आम्ही देणारच आहोत. त्यामुळे स्यादवाद हा संशयवाद नाही हे अगदी स्पष्ट आहे. तथापि काही प्रतिवादींनी स्यादवादाला केवळ अज्ञानाने संशय असे म्हटले आहे. सप्तभंगीचं स्वरूप ज्या खोलामध्ये जाऊन आणि ज्या मनन चिंतनाच्या अपेक्षेने समजून घ्यायचं आहे तिथपर्यंत जर समजा आम्ही पोचलो नाही आणि वरवर पाहता आम्ही जर याच्याकडे बघितलं तर आम्हाला असं वाटतं अरे हे तेच तर सांगितलं, हेच तेच तर रिपिटेशन आहे. पण वस्तू ही कधीही अशा तऱ्हेने त्या ठिकाणी रिपीट युक्त सांगितल्या गेली नाही. कधीही आचार्यांनी हा कथनामध्ये दोष स्वीकारलेला नाही. वस्तू नित्य आहे म्हणत असताना अपेक्षा वेगळी आहे. नास्ती म्हणत असताना दुसरा दृष्टिकोन आहे. अस्ति नास्ती म्हणत असताना जरी तो संयोगी भंग वाटत असला तरी तो दोन मिळून बनलेला एक तिसरा असा जात्यंतर धर्म आहे. म्हणजे जात्यंतर धर्म म्हटलं त्याला, कारण दोन मिळून वस्तू अशी बनली, संयोगी आणि बनली असं नाही आहे. तर तो तिसरा अस्ति नास्ती रूप उभय वस्तूचं कथन करणारा असा शब्द
आणि तो न सापडल्यामुळे अशा प्रकारचा अस्ति नास्ती क्रमपूर्वक कथन त्या ठिकाणी केल्या गेलं. असे हे भंग त्या ठिकाणी निर्माण झाले. स्वरूप म्हणजे स्वचतुष्टय, वस्तू स्वरूपानी आहे हे म्हणत असताना स्वद्रव्य, स्वद्रव्य कसं असणार आहे, कोणतंही द्रव्य कसं असणार आहे, तर द्रव्य हे गुणपर्यायात्मक असणार आहे. याचं स्वरूप आपण द्रव्याचं आतापर्यंतच्या सगळ्या गाथांमध्ये बघितलेलं आहे. द्रव्याचं स्वरूप उत्पाद वे ध्रुवतामय आहे. द्रव्य कसं आहे तर आयत सामान्य आणि तिर्यक सामान्य यांचा समूह आहे असं हे द्रव्य, आणि त्याच्यामध्ये अनेक गुणधर्म आणि अनेक पर्यायी विद्यमान आहेत हे आम्ही बघितलेलं. तर असं हे त्या वस्तूचं, कोणत्याही वस्तूचं स्वद्रव्य आहे. पुस्तक म्हणत असताना पुस्तक हे समजा आम्ही स्वद्रव्य मांडलं. नंतर स्वक्षेत्र, पुस्तकाने व्यापलेली आकाशाची जी जागा त्याला म्हणायचा स्वतःचं पुस्तकाचं क्षेत्र. जरी आकाशाच्या माध्यमातून आम्ही कथन केलं तरी आकाशाचं क्षेत्र म्हणजे स्वक्षेत्र नाही. आकाशाच्या माध्यमातून त्या पुस्तकाचं जे क्षेत्र आहे त्याला स्वक्षेत्र म्हटलेलं आहे. नंतर त्याचा स्वकाल, वर्तमान समयामध्ये असलेली त्याची अवस्था, विद्यमान असणार हे त्याचं स्वकाल झालं. आणि स्वभाव म्हणजे त्याच्यामधले असलेले गुणधर्म. जसं पुद्गल आहे, पुस्तक आहे, तर स्पर्श रस गंध वर्ण हे त्याच्यामध्ये गुणधर्म आहे. अशा अपेक्षेने द्रव्य सद्रूप आहे. सिद्धांमध्ये हे चारही चतुष्टय कसे घटित होतात. आता सिद्ध पर्याय बघितली आम्ही. सिद्ध तर सिद्धांमध्ये जे शुद्ध गुणपर्याय आहे यांचं आधारभूत असणारं जे आत्मद्रव्य, शुद्ध द्रव्य, ते सिद्धांचं स्वद्रव्य आहे. सिद्ध पर्यायवर ही गोष्ट घटित केली जयसेनाचार्यांनी. आणि दुसरं सांगितलं स्वक्षेत्र सिद्धांचं. आता तर लोकाकाश प्रमित असंख्यात शुद्ध आत्मप्रदेश हे सिद्धांचं स्वक्षेत्र आहे. सिद्ध केवढे आहे, त्यांचे प्रदेश किती आहे तर लोकाकाश प्रमित आहे. प्रत्येकच आत्मद्रव्याचे प्रदेश लोकाकाश प्रमाण आहे. परंतु संसार अवस्थेत हा जीव स्वदेह प्रमाण राहतो आणि मुक्त दशेमध्ये तो अंतिम जो देह आहे त्याच्यापेक्षा किंचित न्यून अशा आत्मप्रदेशांमध्ये तो राहतो. पण तशा अपेक्षेने त्याचं स्वक्षेत्र जर बघितलं तर त्यांचे असंख्यात प्रदेश हे त्यांचं स्वक्षेत्र असणार आहे. कोणत्याही जीवद्रव्याचे त्यांनी व्यापलेलं शरीर प्रमाण हे त्याचं स्वक्षेत्र. कारण शरीरात आत्मा आहे आणि जेवढा शरीर आकार आहे तेवढाच आत्म्याचा आकार देखील संसार अवस्थेमध्ये आहे. आणि मुक्त दशेमध्ये अंतिम शरीराच्या किंचित न्यून असा आकार तिथे असणार आहे. म्हणून हे झालं सिद्धांचं स्वक्षेत्र. शुद्ध पर्याय रूपाने परिणत वर्तमान काल हा सिद्धांचा स्वकाल आहे. प्रत्येक समयामध्ये हा स्वकाल आम्हाला लावू शकतो. वर्तमान पर्यायीमध्ये त्यांची जी शुद्ध अवस्था आहे तो त्यांचा स्वकाल आहे. पुढच्या समयामध्ये तशाच प्रकारचं सदृश परिणमन आहे. मागचा काळ त्यांचा भूतकालाचा म्हटल्या जाईल, परकाल म्हटल्या जाईल, आत्ताचा समय स्वकाल म्हटल्या जाईल. अशा रीतीने हे बघायचं आहे. आणि शुद्ध चैतन्य हा सिद्धांचा स्वभाव आहे किंवा अनंत चतुष्टय, त्याचसोबत अगुरु लघुत्व, अवगाहनत्व, सूक्ष्मत्व, अव्याबाधत्व हे जे गुणधर्म आहे हा सिद्धांचा स्वभाव म्हटल्या जातो. आणि पररूपानी म्हणजे परचतुष्टय म्हणजे बाकीचेही तिथे अनंत सिद्ध जीव आहे ते देखील त्यांच्यासाठी परचतुष्टय रूप आहे. किंवा बाकीचेही अनंत द्रव्य आहे ते देखील सर्व त्या सिद्ध एका सिद्धासाठी ते सर्व परद्रव्य आहे. म्हणून असं परचतुष्टय, परद्रव्य, परक्षेत्र, परकाल आणि परभाव समजावे. अशा रीतीने
सप्तभंगी तर आपण थोडक्यात आचार्यांच्या शब्दांमध्ये बघितली, पण तरीही याला उदाहरणाच्या माध्यमातून आणि थोडी विशद रूपाने आपल्याला अजूनही बघायची आहे. कारण सप्तभंगी आमच्या मनामध्ये ठसली पाहिजे. ही जेव्हा आमच्या मनामध्ये अवतरित होईल, ग्रंथामध्ये ती अवतरित केलेली आहे, पण आमच्या मनामध्ये देखील ती अवतरित व्हायला पाहिजे. आणि आम्हाला जे कथन आगमामध्ये आहे त्याची विवक्षा समजून प्रत्येक वेळेला आचार्यांचा दृष्टिकोन प्रधानतेने पाहून ते कथन कधी कशा रीतीने वापरलेलं आहे ही पण विवक्षा आम्हाला समजायची असणार आहे. जसं आम्ही समयसार मध्ये जेव्हा अध्ययन करतो तेव्हा शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा अनुभूती प्रधान असणारा आत्मा हा त्या ठिकाणी विषयभूत आत्मा आहे. प्रवचन सार मध्ये सांगत असताना आम्हाला वस्तू स्वरूपामध्ये दिसणारा आत्मा असा अभिप्रेत आहे. द्रव्य संग्रहकार नेमिचंद्र आचार्य जेव्हा कथन करतील तेव्हा त्यांनी ते कथन शुद्ध नयानी, अशुद्ध निश्चय नयानी आणि व्यवहार, मग तो सद्भूत असेल असद्भूत असेल, अशा विवक्षेतून सांगितलेला आहे. तर ज्या वेळेला ज्या आचार्यांची जी कथन पद्धती आहे त्या कथन पद्धतीमधूनच आम्हाला ते तत्व तशा रीतीने बघायचंय. आणि बघत असताना आचार्यांनी देखील दुसऱ्या धर्माचं निराकरण केलेलं नाही हेही सत्य समजायचं आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा एकांत जीवनात येणार नाही अशी ही आमची पद्धती असली पाहिजे. आज आपण इथे थांबूया आणि उद्याच्या याच्यात आणखी याच्यावर चर्चा बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.